मित्रांनो, आमच्याकडे ना आता 2 दिवसापूर्वी एक घटना घडली होती. 4 दिवस झाले ना गाय भेटत नव्हती, म्हणजे वाडीतल्या एकाची. आणि काल ती इथे आमच्या इथे जवळ असे ना शेती करायच्या ज्या मळ्या वगैरे आहेत तिथे वाघाने खाल्ली होती. म्हणजे वाघ अजूनही आहेत आणि हे घरांजवळ फिरतात इकडे सुद्धा वाडीमध्ये. आता तिकडेच चालू आहे, तिथे तुम्हाला गाय वगैरे दाखवतो. नमस्कार मित्रांनो, मी रितेश गुरव. अच्छा, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. चला आता जरा जातो. आज जरा प्लॅन आहेत, नदीमध्ये मासे वगैरे पकडायला जायचे, पण बघू सक्सेस होतात का. मित्रांनो, आमच्याकडे ना आता 2 दिवसापूर्वी एक घटना घडली होती. 4 दिवस झाले ना गाय भेटत नव्हती, म्हणजे वाडीतल्या एकाची. आणि काल ती इथे आमच्या इथे जवळ असे ना शेती करायच्या ज्या मळ्या वगैरे आहेत तिथे वाघाने खाल्ली होती. म्हणजे वाघ अजूनही आहेत आणि हे घरांजवळ फिरतात इकडे सुद्धा वाडीमध्ये. आता तिकडेच चालू आहे, तिथे तुम्हाला गाय वगैरे दाखवतो. आणि जेव्हा आम्ही शिमग्यामध्ये आलो होतो ना त्यावेळेला सुद्धा आम्हाला वाघ दिसले होते, बट मी त्यावेळेला आम्ही कोणाला बोललो नव्हतो आणि ब्लॉगमध्ये सुद्धा नव्हतं दाखवलं. कारण जर दाखवलं असतं तर पुन्हा आम्हाला कुठे जायलाच दिलं नसतं, म्हणजे पालखी वगैरे नाचवायला वगैरे. त्यामुळे आम्ही कोणाला बोललो नव्हतो त्यावेळेला जी आम्हाला दिसली होती ना, आमच्या इथे खंडाचा वाळ म्हणून आहे त्या ठिकाणी दिसलेले. ती वाघीण होती आणि तिच्यासोबत छोटे छोटे हे होते, तिची पिल्लं होती. आणि आता जे इथे खलं आहे ना, ती गाय जरा दाखवतो तुम्हाला. आता वाघ ना सगळ्या जवळच फिरायला लागलेत घरांच्या इकडून. काल मित्रांनो पोलीस वगैरे आले होते, पोलीस किंवा फॉरेस्टवाले वगैरे, म्हणजे वन विभागवाले जे असतात ना ते आले होते. आता बघू काय बोलतात, किंवा नुकसान भरपाई वगैरे काय भेटते का त्यांना. इथे आहे का कुठं? अरे पण काही ठेवलीच नाही, पूर्ण हे करून टाकलं त्याने. बघा मित्रांनो, इथे आहे, तिचे पाय वगैरे फक्त आहे, पूर्ण खाल्ली दिला वाघाने. रानात शीत बिझी वाटते आता. आज प्रवीण शेठ पण काम करतोय, लाकडं भरते. चला दाखवतो. मित्रांनो, हे जे आहे ना, हे आमच्याकडे कशाला वापरतात सांगतो. जी घराची जी मंगरुळं लावतात ना वरती, तेव्हा जे आपण रिपा वगैरे मारतो त्यासाठी असतं. म्हणजे हे मापामध्ये, कारण सर्व मंगरुळं सेम मापामध्ये त्याच्यामध्ये बसवण्यासाठी, त्यासाठी हे बनवलेलं आहे. तर ते आता इथे प्रवीणला भेटलं लाकडं वगैरे काढताना. मित्रांनो, इथे एक बघा
आम्ही याला बोलतो केळीचा खोका. झुमका होत नाही आहे बघा. आणि तिथं रामफळ धरलेत बघा या ठिकाणी. इथे सुकले आहेत पण एका झाडाला किती धरलेत बघा. हा सुकली ती खूप धरली होती म्हणजे. नंतर बघूया हे काढ लाव मग बघतो काय करायचं. कधी काढला? आता त्याला शाक लागते 2.50. आता म्हटलं काढून आहेत ना चांगलं घर. चांगलं आहे. भाजी जोग आहे. भाजी जोग तर फणस सुद्धा झाले चांगले खाण्यासाठी. आता तिकडे बरे पाठवू झाले नको. त्याच्यामध्ये. मित्रांनो मगाशी आम्ही फणसाचे गरे काढले होते. त्या आजी भाजी बनवते तर जरा बघून येतो झाली का. नाही बघितलं अजून. बनवलेस कुठे दाखव कशात आहे होती बघ तुझी टोपातली रागण काढ. ते इथं आहे. हा रागण काढ वरला. बघ एकदा शिजले का माहित नाही. बघ खाऊन. माकड बघा कुठे बसलेत. घरामध्ये आतमध्ये आले त्यांच्या. छोटा आहे. असा बघतोय गेला.